कल्पना करा, जंगलात लपलेला शत्रू, वरून कोसळणारे बॉम्ब आणि मध्ये अडकलेला सामान्य लोक. हे एखाद्या सिनेमाचं कथानाटक नाही, ही आहे व्हिएतनाम युद्धाची खरी कथा. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे जगातील सर्वात वादग्रस्त, सर्वात रक्तरंजित आणि सर्वात चुकीच्या निर्णयांनी भरलेलं युद्ध, व्हिएतनाम वॉर. दुसऱ्या महायुद्धानंतर व्हिएतनाम फ्रान्सच्या ताब्यातून मुक्त झाला, पण लगेच एक नवीन संघर्ष सुरू झाले. व्हिएतनाम दोन भागात विभागला गेला. उत्तर व्हिएतनाम कम्युनिस्ट नेता हो ची मिन्ह आणि दक्षिण व्हिएतनाम अमेरिकेच्या पाठिंब्याचं सरकार. अमेरिकेला एकच भीती होती, जर व्हिएतनाम कम्युनिस्ट झाला तर लाओस, कंबोडिया, थायलंड आणि पूर्ण एशिया कम्युनिस्ट होईल. यालाच म्हणतात डॉमिनो थिअरी. 1955 साली युद्धाची सुरुवात झाली. अमेरिकेने सुरुवातीला फक्त पैसे आणि शस्त्र दिले, पण नंतर थेट 5 लाखाहून अधिक सैनिक पाठवले. अमेरिकेला वाटलं, आमच्याकडे आधुनिक शस्त्र आहेत, हे युद्ध आम्ही पटकन जिंकू. पण समोर होता व्हिएतनामी गनिमी युद्ध. व्हिएतनामी सैनिक जंगलात, जमिनीत, बोगद्यांमध्ये राहत होते. चुची टनल्स, शेकडो किलोमीटर लांब बोगदे. अमेरिकन सैनिकांना शत्रू दिसत नव्हता. सापळे, स्फोटक, खड्डे, अचानक हल्ले. जंगल जणू शत्रू बनलं होतं. अमेरिकेने वापरलेली जगातील सर्वात भयानक शस्त्र, जळत राहणारी आग, माणसं जिवंत जळाली. एजंट ऑरेंज, जंगल नष्ट करण्यासाठी रसायन. आजही व्हिएतनाममध्ये अपंग, विकृत मुलं जन्माला येतात. हे युद्ध फक्त सैनिकाचं नव्हतं, हे युद्ध होतं नागरिकांवर. या युद्धात सगळ्यात मोठा बळी गेला तो महिला, लहान मुलं, वृद्ध लोक. लाखो लोक बेघर, हजारो गाव उद्ध्वस्त, शेती पूर्णपणे नष्ट. अनेक अमेरिकन सैनिकही मानसिक आजार घेऊन परतले. अमेरिकेतच लोक युद्धाच्या विरोधात उतरले. विद्यार्थी, कलाकार, पत्रकार सगळे म्हणू लागले, हे युद्ध चुकीचं आहे. निरपराध लोक मरत आहेत. टीव्हीवर दिसणारे मृतदेह. अमेरिकेच्या जनतेचे मत बदलू लागले. 1975 साली अमेरिकेने अखेर माघार घेतली. उत्तर व्हिएतनाम जिंकलं. देश एकत्र झाला. जगातील सर्वात शक्तिशाली देश एका छोट्या राष्ट्राकडून हरला. आज व्हिएतनाम शांत आहे, विकसित आहे, पण या युद्धाच्या जखमा आजही लोकांच्या आयुष्यात जिवंत आहेत. व्हिएतनाम युद्ध संपलं, पण युद्ध कधीच कुणाला जिंकवत नाही. जमिनीखाली लढलेले युद्ध आणि वरती हरलेला महासत्ता, हीच आहे चुची टनलची खरी ताकद. आज चुची टनल्स पर्यटकांसाठी खुले आहे, पण ते फक्त पर्यटन स्थळ नाही. एवढी जागा असते वॉरच्या टायमाला टनलमधून जायला. व्हिएतनामी ह्याच्या टनलमध्ये थांबायचे बाहेर निघण्यासाठी आणि अमेरिकेवरती शूट करायचे. थँक्स मॅन. हे व्हिएतनामचे आहेत, ह्यांनी आम्हाला टनल पार करू दिला. नमस्ते. नमस्ते. थँक्यू. एक नंबर एक्सपिरियन्स होता. एक नंबर एक्सपिरियन्स होता. थँक्यू मॅन. Thank you so much. थँक्यू. I mean, 60 to be here. So if you miss the अशा प्रकारे आमचा चुची टनलचा टूर झाला आहे. कसा होता आम्ही एक्सपिरियन्स? एक नंबर एक्सपिरियन्स. आयुष्यामध्ये पहिल्यांदा गन चालवायची इच्छा पूर्ण झाली. बऱ्याचशा इच्छा होत्या, त्यातली एक होती गन चालवण्याची. गन तर नाही, डायरेक्ट AK-47 मिळाली. 10 बुलेट फायर केल्या, मनाला शांती मिळाली. आता कधी वॉर झाली तर आपण जाऊ शकतो, एवढं नक्की. गुड एक्सपिरियन्स.